गाठ हे काय होत नाही तसं काय करणं कधी अडचणच नाही. ते 40 लाखाला मागणी झाली सेकंदात. 40 लाखाला ना. ते आपल्या बैलावरच जे प्रेम आहे ते पैशात आपण त्याची किंमत करू शकत नाही. म्हणजे आणि मी आता वासरांच्या पावतीत ना जरी माझ्या नाव मध्ये निघाली ना तरी मी कडेची पावती घेतो. ओपन मैदानात तुम्ही आदत वासर पळवा. आदत वासर आणि एवढा बैल पळून 70,000 मला वायदी माहिती होती. जय शिवराय मित्रांनो, पारंपरिक बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्षाचे स्वागत आहे. तर मित्रांनो, ज्या बैलाने बिनजोड असो, 3 फेऱ्याचं मैदान असो किंवा गाठावरती सेकंदाचं मैदान असो, या प्रत्येक मैदानात बैलाने आपल्या मालकाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केला असा पुरंदरकरांचा गुरु. तर गुरु बैलाची आज मुलाखत घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. तर आपल्यासोबत स्वतः गुरु बैलाचे मालक आहेत. तर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल की 3 फेऱ्याचं मैदान असो किंवा बिनजोड असो किंवा सेकंदाचा गाठाचं मैदान असो, तिन्ही मैदानांच्यात गुरुने सध्या गुलालाचा मानकरी आहे. हो. तर काय सांगताल गुरु बद्दल? गुरु आपल्या घरच्या गायचा खोंडी. आपण काही विकत आणलेलं नाही, काय नाही. घरच्या बैलावर तयार केलेला आहे. पहिला काळा बैल आपला पळायचा सुलतान म्हणून. त्याच्यानंतर आता हा गुरु आहे. आता गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही आता ते एक घरची 2 वासर तयार केलेली आहेत. काजू आणि फायर. तर काय सांगाल त्या बैला वासरांबद्दल? वासर आता आदतलं मैदान कमी पण ओपनला डायरेक्ट आणतोय. का तर गाडी आपल्या मला वाटतं पटरावाडीच्या मैदानात होता ना. काजून मोदी होता. काजून मोदी. मावळ पायऱ्याचं नियोजन कसं झालं? छकडी किंग ही मोदी येतो सेकंदात पळणारा. 3 फेऱ्यात आता पहिल्यांदाच आला होता ते. गाडी चांगली पळली. तरी त्या पायऱ्याचं नियोजन कसं झालं? ते अमोल गाडीने नियोजन केलं. अमोल गाडी. आणि गुरु सध्या गाठावर सुद्धा जरा धुमाकळत चालवलाय त्यांनी. तर गाठाच्या शर्यतीचं नियोजन म्हणजे गाठाला बैल पळवायचा हे तुमच्या डोक्यात कसं काय आलं? आपण तिकडे वासर देत होतो ना, आपले जोडीदार आहेत तिकडं, तर त्यांना आपण वासर द्यायचो. त्यामुळे आपल्याला माहिती की वासरू कसं लागते, काय लागतं गाठात, किती सेकंदात जायला लागतं, किती खाली तळ किती लागतोय त्याला. बरोबर. ते आपल्या बैलात तिथे हुनर आहे, त्याच्यामुळे आपण ती गाठात पळावला बैल. गाठाला आतापर्यंत किती वेळा पळवला गुरुला? 4 वेळा पळावलाय. 3 वेळा फायनलला राहिले. 3 वेळा फायनल केलं. म्हणजे एकदा राहिला नाही. काय सांगाल की गाठाला त्याचं स्पीड जास्त लागते का 3 फेऱ्यांच्या स्पीड जास्त लागते? म्हणजे कोणत्या मैदानात तू सगळ्यात जास्त पळतोय? तसं काय नाही त्याचं. कुठं पण पळतोय तो. घरी आवताला पण चालतो. असं काहीच नाही की नुसतं पळायसाठी. तसं काही नाही त्याचं. आणि मग बिनजोडचं कसं काय? म्हणजे बिनजोडचं नियोजन कसं करतात त्याचं? बिनजोड आपण स्वतः वैयक्तिक कधी खेळतच नाही. बिनजोड कुणाला लागलं कुणाला देतो आपण बिनजोड. तरी त्याचे 7 बिनजोड आहेत त्याच्या. आता आपल्या केवढं बी वासरा असून त्या तुमचं लहान मोठं, आपण कोणत्या नंदीला नावं ठेवलीच नाही. कोणी बी फोन करून त्या कुणाला पण देतो आपण. आता काजू आणि फायर समजा तुमच्या घरचीच वासर आहेत दोन्ही पण. त्यांना कोणी गुरुनी शिकवलं का? सुलतानवर शिकवलं. सुलतानवर. ह्याच्या संघ नाही अजून झोपलेली नाहीत. ह्याचं स्पीड आणि त्याचं लगेच नाही होत. आता हे शरीर क्षेत्र असं आहे की आता समजा गुरु गुलाला आहे तुमचा, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. पण ज्या वेळेस तुम्ही या शरीर क्षेत्रात शिरला त्यावेळेस घरच्यांच्या कशा प्रतिक्रिया होत्या की बाबा हे क्षेत्र नको आपल्याला, की बाबा जा पळव, असं काय प्रतिक्रिया काय होती? नाही तसं काय करणं कधी अडचणच नाही. आपण सगळं कामधंदा करून करतोय. आपण काय नसतं तेवढंच करत नाही. बरोबर. आणि गुरु ज्यावेळेस गुलाल करून घरी येतो त्यावेळेस घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? ज्यावेळेस तो गुलाल करेल त्यावेळेस दारात जातो चपाती खायला. नाही तर बैल तसं दारात घेऊन जात नाही. बरोबर. म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्याचं. गुलाल केला तरच दारात जातो, नाही तर जात नाही दारात. डायरेक्ट गोठ्यात जाणार. आणि आता वासरांबद्दल काय सांगताल अजून? म्हणजे वासरा अजून काय शिकवतोय. गुलाल नाही, गटपास बी नाही साठी वासरा अजून काहीच नाही. फक्त त्यांना एक शिकवून अजून चालू आहे. आणि लगेच काय मोठी बैल घालीत नाही. हलक्या बैलातून वरती ही काय घ्यायची काढून. गुरु सोबत पळालेत का? नाही अजून नाही. म्हणजे अजून आदतच, दोन्ही आदतच आदतच. दुसऱ्याच्या मेळ्यात आला की मग गुरु संघ घालायची, तोवर नाही घालायची. आता पुढल्या कोणत्या मैदानावर दिसेल आपल्याला? 4 तारखेला. 4 तारखेच्या मैदानात. अजून काय सांगाल गुरु बद्दल? म्हणजे त्याला मागणी वगैरे झालेली आहे का? मागणी झाली पण आपण देत नाही. घरची पण आपली देऊन देत नाही. म्हणजे कसं होतं, ज्यावेळेस बैल आपला गुलालात राहतो त्यावेळेस त्याला एक उच्चांग पद्धतीने म्हणजे नाही का
मग भरपूर प्रमाणात मागणीचं प्रमाण जास्त वाढतं. तर असं मागच्यात तुमच्यासोबत भरपूर कधी जण झालं का असं? पण आपण देत नाही. आपल्याला आतापर्यंत तरी- पळू न पळू त्याच्याशी काय म्हटलं बरोबर आहे. फायनलला तरी साधारण- राहावंच असं हे करावंच ते एवढं काय आपलं त्याच्यावर हे नाही असं. साधारण आतापर्यंत किती रुपयापर्यंत मागणी झालेली? ते 40 लाखाला मागणी झाली सेकंदात. 40 लाखाला का? भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी झाली. ह्या आपल्या म्हणजे- अपेक्षा जास्त झाली बरोबर पण आपल्याला बैलच द्यायचं नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्या बैलावरचं जे प्रेम आहे हम्म. ते पैशात आपण त्याची किंमत करू शकत नाही नाही. असला बैल होणेच नाही. बरोबर आहे. बैलाला अजिबात हाण नाही मार नाही काय नाही खाली नेऊन डायरेक्ट झोपायचा. बरोबर केवढं बी बारीक पोरगा असून ते अजिबात मारित नाही काय नाही. आहे. आणि त्याला काय लई माणसं लागत नाही. एकटा घेऊन जा एकटा येणार मागे शिडी त्याची काय अशी अडचण नाही. आणि ह्याचं बिनजोड बद्दल काय सांगताल? म्हणजे बिनजोडच्या त्याने आतापर्यंत किती गुलाल केलेले? बिनजोडला खाली बैल गेला ना साईडचा बैल बघतो. साईडचा जर बैल बघितला तर ते मार खातच नाही गाडीला त्या. कुठल्या खांदी परफेक्ट आहे? तसं काहीच नाही त्याला खांदाचा विषयच नाही. डावी असू उजवी असू कोणत्या आतून बिनजोड बाहेरून करू काय नाही काय नाही विषय त्याचा. बरोबर आहे. आणि आपल्या समजा 3 फेऱ्याच्या मैदानाला हम्म. जर गाडी कडनी लागली तर कडनी गाडीला स्पीड जास्त लागतं का मधून गाडीला? कडनी जास्त लागतो उलट. कडनी म्हणजे आणि मी आता या वासरांच्या पावतीत ना जरी माझ्या नावामध्ये निघाली ना तरी मी कडाची पावती घेतो. मी वासर शिकवतोय. बरोबर आहे. म्हणजे मला लगेच गोलाला पाहण्यात नाही समालोचन काय म्हणत असतात की कडनी पळणारा खरा पहिलवान असतो. म्हणजे तुम्ही जो त्याला घडवलाय ते आता त्यांची जे ट्रेनिंगच चालू आहे ना ते लगेच काही होत नाही ते वासरा. थोडक्यात म्हणजे तुम्ही त्याला एकदम पब्लिक किंगच करून टाकलं. पब्लिकच म्हणजे लोक आवर्जून मधली पावती मागतात, मधली पावती मागतात. पण एकमेव मालक असा आहे की मला चिठ्ठी कडनीच पाहिजे, माझी मध्ये लागली तरी माझी गाडी कडनीच पडली पाहिजे, असा एकमेव मालक आपल्याला मिळालेला आहे आता. तर अजून काय सांगताल? कडनी जर गाडी लागली तर त्याच्या स्पीड बद्दल काय सांगताल? म्हणजे जेवढं पब्लिक असेल तेवढा बैल उचलत चालतो. तेवढी जास्त गाडी सेकंदात सुद्धा तो तसाच जातो ना. त्यामुळे त्याला काय अडचण येत नाही. आणि गाडी जर असेल तर गाडी पास होऊन देणारच नाही. म्हणजे सेकंदाच्या मैदानाला पडल्यामुळे तिथे सेकंदाच्या मैदानात पब्लिक भरपूर असते दोन्ही साईडने असते. त्यामुळे त्याला पब्लिकची सवय झाली त्याला काय अशी अडचण नाही. आणि वासरांचं कसं म्हणजे बिनजोडला पळवल्यात का नाही? नाही बिनजोडला नाही पळवलं. मैदानात डायरेक्ट थांबतो त्यांना. काजू आणि फायर बरोबर. महाराष्ट्राच्या ओपन मैदानात तुम्ही आदत वासर पळवा. आदत वासर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे जबरदस्त अशी या वासरांची चर्चा आहे, काजू आणि फायर म्हणून. ओपनच्या मैदानात आदत लढत देतो. असे बरेचसे 2-3 मैदानात तुम्ही त्यांना पळवलेले. काय म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? नाही वासर असून बी ओपनच्या याच्यात आणतात. कारण काय होतं बरीचशी अशी म्हणतात पण का गाड्यांच्यात पळण्यात बरोबर आणि फेऱ्यात पळण्यात लय फरक असतो. फेरा आपण कधी टाकतच नाही. डायरेक्ट पावती करायची आणि मध्ये जरी आली तरी मी साईडने घेतो पावती कडनी. वासर फक्त तयार करायची. पळून आल्यानंतर म्हणजे लोकांची काय प्रतिक्रिया असते बरं वासरांबद्दल? ओपनच्या मैदानात आदतची वासर माणसं लय खुश होत्यात. काय जी अनुभव येत ना बाबा चांगली पडली वासर असं तसं कमेंट येतात चांगली. मग त्यांच्या पायऱ्यांचं नियोजन कसं करतात का? दोन्ही नाही आपली वैयक्तिक आपली वासर गाडी पळवायची, कोणाचा पायरा नाही? पायरा नाही काय नाही. आणि जरी पायरा असला तरी साध्या हलक्या पायऱ्यातून खेळायचं. मोठ्या पायऱ्या घालीत नाही त्याला. मोठ्या पायऱ्यात जरी घालायचं म्हणलं तर ते कुठं वायदीचं प्रमाण आलं, कुठं काय आलं तर ते एवढा बैल पळून 70,000 मला वायदी माहिती होती गुरुला गराड्याच्या मैदानासाठी. आणि मला अगोदर 4 वेळा माझा बैल घालून घेतला त्यांनी. आणि तरी बी 70,000 वायदी मागतोय. बैलाच्या आता 11 फायनल येत आतापर्यंतच्या. 11 फायनल आणि बिनजोड 7 आहेत. बिनजोड 7 आणि आपल्या सेकंदाचे 4 3 आहेत. 4 आहे पण एकात मार खाल्लेला आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला बैल किती पळाला तरी वायदीचं प्रमाण म्हणजे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. परंतु कसं होतं की गरीब गाडा मालकाला एवढी वायदी देणे 60 आणि 70,000 रुपये देणे म्हणजे सोपी गोष्ट राहिलेली नाही. तर तुम्हाला ती जी वायदी मागितली, वायदी मागितल्यानंतर म्हणजे तुम्हाला एक कुठंतरी असं वाटलं असं नाही आपला बैल एवढा पळून सुद्धा जर आपल्याला एवढी वायदी द्यावं लागत असेल नाही का, तर त्या म्हणजे तुम्हाला काय सांगतो त्याबद्दल? त्यांनी वायदी मागितली त्याचं काम पहिलं त्यांनी साधून घेतलं. अशी बरीचशी मंडळी कामपुरती गोड बोलणार, काम करून घेणार, मी बैल घालतो असं करतो. आपली परिस्थिती नाही त्यामुळे आपण म्हणलं चला जाऊ दे. 2 वेळा म्हणला होता, 4 वेळा आपण बैल घातला. आणि ज्यावेळेस बैल घालायचा त्यावेळेस म्हणतोय बाकीचे 80 देते तू 70च दे. म्हणजे खरं तर मित्रांनो एक बैलगाडा क्षेत्रातला
एक एकदम विचित्र अशी म्हणजे वायदीची पद्धत आहे. म्हणजे अगोदरपासून माझा बैल पळतोय. बंदीच्या आधी सुलतान पळत होता, पण वायदीचा असा काही विषय नव्हता. आणि कुणाला बी कोण बैल घालायची काय करायची बरोबर एवढं काय असं हे नव्हतं. पण हे आता निवडून आला खेळ झालाय. बरोबर बैल पळून बी बैलाला बैल देत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे वायदीचं प्रमाण सगळ्यात जास्त लय वायदी. म्हणजे काय सांगताल, म्हणजे गुरुला घडवताना आतापर्यंत तुम्ही वैयक्तिक किती बरं खर्च केला? म्हणजे खर्च काहीच नाही आपण केला एवढं त्याला. म्हणजे बैल त्याच्या वैयक्तिक त्याच्या जीवावर त्यांनी केलेले आहेत. बरोबर. पायऱ्यांना काय हेच नाहीत. म्हणजे अशी पायऱ्यांना तुम्हाला काय कधी अडचण आली? अडचणच नाही. आपण मोठ्यांच्यात हे करायचंच नाही त्यांना. बरोबर. साधा हलका असला तरी ती गाडी मारणार का तर मारणारच. बरोबर. म्हणजे अपेक्षा काय नाही, गुलालात राहिला तरी बाद झालं. घाटाला पळला तरी काय अडचण नाही. बरोबर. आमचा काय तो काय विकासचा नाही काय नाही. आणि त्यांनी मैदान गुलाल करावंच असं पण काय नसतं. बरोबर. आम्ही काय त्याला एवढं हे करत नाही. असं आता वासनाचं नियोजन कसं करणार तुम्ही? वासरच शिकवणार. जोपर्यंत पैर नाही आपल्या हाली ह्याच्यातच अशीच करायची. मोठा पायऱ्या घातला की वासर एक मैदान गुलाल करतील, पण दुसऱ्या मैदानाला वासरू पळत नाही. आता एक म्हणजे एक बैलाचं पण म्हणजे आपण म्हणू की एखादा ड्रायव्हर असा असतो की त्या ड्रायव्हरच्या हातावर, म्हणजे असा कोणचा ड्रायव्हर आहे की त्या ड्रायव्हरच्या हातावर गुरु सगळ्यात जास्त स्पीडने पळतो? तसं काय नाही. कोण पण आपला बैल सगळ्यांना पळतो. बरोबर. असं काय वैयक्तिक एकच ड्रायव्हर नाही त्याला. सगळे ड्रायव्हर असते त्याला. आणि आपण कुणाला पण देतो त्याच्यामुळे काय, ज्याला दिल त्याच आपलं त्याचं तो ड्रायव्हर बिवर सगळं बघत असतो. बरोबर. आपण काही ह्यूज ड्रायव्हर पाहिजे तसं काय नाही. त्यांचं त्यांनी बघायचं काय असेल ते. बैल घेऊन जा, आपण बैल घेऊन जातो फक्त. आणि अजून काय सांगाल, म्हणजे वायदीबद्दल अजून काय सांगाल? की वायदी घ्या, बरोबर आहे, घेण्याबद्दल बी काय प्रमाण कुठेतरी थांबलं पाहिजे. जो बैल पळत असेल त्याला द्यायला पाहिजे. बरोबर. आणि शब्दाला किंमत पाहिजे, पैशाला किंमत नाही पाहिजे. बरोबर. आजकाल म्हणजे असं होत चाललंय की बाबा तू मला जर पैसे दिले तरच तुला ते कसले बी शेंबडीच्या गळ्यात बी पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे आपल्या बैलाला सुद्धा मार खावा लागत असेल असं भरपूर. म्हणजे मार खाल्ल्याने काय अडचण नाही का, आपला बैल आपल्याला माहिती पडतोय म्हणून. बरोबर. आणि जी ज्यांना माहिती ती पण काय एवढं हे करत नाही का, बाबा हाय ती बैल नाही पुरला काय झालं. आणि आपण दुसऱ्याला नाव ठेवून नाही ना माझ्या. बरोबर. आपला पळतो मी, आपण नुसतं त्यालाच हे करत नाही ना, बस दुसऱ्या बैलाला का नाव ठेवायचं. असं तुमच्याबद्दल किती वेळा घडलं की बाबा मी अशा मालकाला कितीतरी वेळा बैल दिला, पण ज्या वेळेस तुमच्या वेळ आली की बाबा मला आता ह्या मैदानात ह्या बैलाची गरज आहे, पण तो बैल तुम्हाला भेटला नाही, असं कधी तुमच्याबद्दल घडलंय का? बऱ्याच वेळा झाले असं. ज्यांची पळत नाही, कमी पळते ती त्या अगोदर येतात पळायला लागली, एकदा गोलाला आली की मग परत येत नाही ती. असं तुमच्याबद्दल किती वेळा घडलं? बऱ्याच वेळा झालेले असं. त्यावेळेस बिनजोडला बी मार खाल्ल्यात ना, ती बी माझ्या गाड्यात आल्यात. पहिल्यांदा बिनजोडला मार खाल्लाय 2-2 टांग्यांनी, आणि नंतर माझ्याकडे येऊन गोलाल करून गेल्यात. आणि बक्षीस आता आलेलं पैसे सुद्धा परत रिटर्न नाही केलं, सगळे त्यांनी घेऊन गेले. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं झालं मित्रांनो की ज्याला आपण म्हणजे आपल्या बैलाने ज्याला वर काढलं, म्हणजे काढलं, थोडक्यात त्याने तो गोलाला आल्यानंतर आपल्याला विसरून जाते. बरोबर आहे. म्हणजे असं भरपूर प्रमाणात करते, म्हणजे भरपूर प्रमाणात. म्हणजे अजून काय सांगाल त्याच्याबद्दल? त्याचं काय सांगाल तेवढं कमी. एकदम शांत निवांत बैल. स्वभावाबद्दल काय सांगताल? लय शांत स्वभाव आहे, मारत नाही काय नाही, एकदम रिलॅक्स. कुणी जा काय करा, तसं काय अडचण नाही त्याला. पुढं पायन तिथं चालते त्याचं. तर मित्रांनो, आपल्यासोबत स्वतः गुरु बैलाचे मालक होते. खरं तर मित्रांनो, गुरु हा त्यांच्या घरच्या गाईचा खोंड होता. म्हणजे घरच्या गाईचा खोंड आहे. आणि एक मालकाचा एक लळा असतो बैलाबद्दल, म्हणजे प्रेम असतं की 40 लाखाला मागणी येऊन सुद्धा मालकाने बैलाला विकलेली नाही. आणि आपण जे म्हणू की एक गरीब गाडा मालकाच्याच घरातली बैल जास्त पळतात मित्रांनो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गुरु पुरंदरवाला गुरु शेठ म्हणून त्याच्या अखंड महाराष्ट्रभर चर्चा आहे मित्रांनो. तर होते बैल सगळी इकडं पाळलेला आहे. कराड, सातारा, बारामती, बीडला, लातूरला, नाशिकला, अजून इकडं ह्याच्यात घाटात बी जुन्नर, आंबेगाव तिकडे बी पाळलेला आहे बैल. म्हणजे मागणीचा किती उच्चांक वाढला तरी बैलाला द्यायचा नाही, द्यायचंच नाही. बरोबर. ते बैल बी अजून तसंच आहे आपल्याकडे. म्हातारा बैल झालाय तरी अजून येते आपल्याकडे. म्हणजे
सुलतान. सुलतान नाव आहे त्याचं, बरोबर. हा म्हणजे सुलतानने गुरुला शिकवलेलं, बरोबर ना? हा. म्हणजे गुरुचा गुरु सुलतान, म्हणजे तो सुद्धा तुमच्या घरचाच गायचा होता ना? नाही आणलेला आहे तो विकतचा होता. हा आवतासाठी आणला होता. त्याच्यापासून झाली सुरुवात आमची. हा, म्हणजे घरच्या बैलाला शिकवायला मित्रांनो लोक काय करतात, बाहेर पाठव, पुढे लाखो रुपये खर्च कर. पण एकमेव मालक असा आहे, आवताच्या बैलाने बैल घडवणारा मालक म्हणजे आवताचा नाही, तो पण पहिला पळणार आहे. तो शर्यतीचाच होता. तो बी गुलाल त्याने कधी हाटलाच नाही त्याच्या अंगावर, कसला बी म्हणजे बैल शर्यतीला असला पळून आता आवताला बी चालू. आता आवताला बंदी आल्यापासून मग चाप लावला, मग आवतात घेतला त्याला. नाही तर अगोदर पळायलाच होता तो. म्हणजे घरच्याच बैलाला घडवणारा घरचाच बैल भेटला, त्यामुळं पुढे खर्च करायचं कधी खर्च नाही, काय नाही. आणि त्याला पहिले मैदान ओपनच्या मैदानातच खेळले, आणि तिथं बी मध्ये पहिली पावती आत नव्हती, आम्ही बाहेरून हाणून हे केलाय त्याला. पहिलं मैदान त्याचं बाहेरूनच डायरेक्ट पब्लिकनेच काढलेलं आहे. म्हणजे असं कितीतरी वेळा तुमच्याबद्दल घडलंच असेल ना, बाबा 40 नाही 50 देतो, 50 नाही 60 देतो, असं कधी तुमच्या बरोबर झालंय? कशाच म्हणजे गुरु बद्दल? नाही, त्याचा विकायचा विषयच नाही घेत आम्ही. नाही, म्हणजे असं कोणी जर मागितलंच तर असं कधी तुमच्याबद्दल झालंय का, बाबा 50 40 नाही ना तर 50 देतो? नाही, विषयच घेत नाही आम्ही. तो पळायचं तर बाबा तुला पळायचे ना, पैशाचा विषय दे, तुमच्या नाव पळवा, काही करा, तुमचं कसलं वासरून आहे तसल्यात पळतो, बरोबर. पण ते विकायचा विषयच आम्ही घेत नाही. बरोबर. तर मित्रांनो, आपल्यासोबत गुरुचे मालक होते आणि भरपूर छान प्रमाणात त्यांनी आपल्याला गुरुबद्दल माहिती दिली, आणि गुरुला पुढील मैदानासाठी, मालकांना सुद्धा पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. गुरु त्यांचा कायम गुलालात राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.